हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि मी आंघोळ पण नाही केली आहे, आणि आता आम्ही शिफ्टिंग करायला चालू करतोय. कारण मम्मीने काल, तुम्ही तर पहिल्याचा ब्लॉग बघितला असेल, हा मम्मी नारळ वेळ फोडून आले फुल एकदम. माहिती मोनू के पास पैसा आहे. मम्मा पैसे बघ, मी तर बघितलं एकदम आईने दिलेलं आहे. माझे आहेत, तुझे नाही. फीस भरायला कट करते. आता घासत नाही, वाकड्या तिकडे झाली येल्लो. अजून बघ समोर असं मला मुस्लिम लोक नाचत होते ना ते असे दोघं. आवर पटपट आवर काढून स्वतःच बसले. आवर ना, तुझं झालं काय? माझं फॅशन शो नाही माणूस पागल होईल. मला काही भेटलं नाही म्हणून मी हे घातले, पण मला असं वाटतं सेकंड राऊंड मध्ये माझे कपडे चेंज होणार आहे. आणि माझ्या राज्यात मम्मीला पैसे मोजायला देते. काय करते तुझा टेबल बोल येशू. एबीसीडी बोल सुरू. अबे शिवी दे ना. सारे लोक मला एबीसीडी विचारतात. चल भाग. केसांचं काय लोचा झालाय. मी पहिला ना नीट जरा अवतार करते आणि मग जाते. निघतच नाही यार ही. एकदम इकडे पुन्हा बोजा बिस्तारा घेऊन उभी आहे. दिवा पण घेते. चल बाय. आमचा पसारा काढून बघा आम्ही किती ठेवलाय. ही बघा त्या पसाऱ्यामध्ये बसली आहे आणि ही झोपली आहे, पण कोण उठत नाही. पण कोणाच्या बापाने मला तर झोपेत न उठून असं जायला लागतं. चावीच नाही घेतली. तिकडे जाऊन काय केलं असतं. मी तर येडीच आहे बाबा. रात्री चावी पण मी माझ्या बॅग मध्ये ठेवली. बॅग मध्ये चला चला लेट्स गो. फायनली गाइस. होल्ड. मम्मी में खूप ताकद आहे. तू ती घालते. हा मला ही तू ती घाल काळी वंगाळ. चप्पलला पण आम्ही भांडतो. वाव वाव याव गाईस वाव. कोण पण ही बघ कॅट बघते कशी. आयुष्याची वाट बघत असेल. हा कॅटू मला तर कधी बोलली नाही अशी एवढं प्रेमाने. कॅटू फायनली झाडू बिडू घेतलेला आहे. पाण्याची बॉटल सर्व. वा इथेच आहे लाईटचं बटन. मग लाईट कोणती आहे, चालू कोणतं करते. लाईट इकडे हे चालू करते. बाय. फायनली मम्मा दरवाजा बंद कर ना. दरवाजा बंद कर. चालू कशाला ठेवलाय आपण. फक्त लाईट जरा कमी आहे ना मम्मी. फायनली मस्त आहे मम्मा. इथे मंदिरसाठी पण आहे. आणि हे ऑलरेडी त्यांनीच कबाड. हा किचन होता. आणि ही गॅलरी आहे. गॅलरी एवढी मोठी आहे ना भाई, काय बोलू. मी इकडे नाचेन. मी इथे झोपून जाईन रात्रीची. आणि मला व्हिडिओज बनवायला पण. आणि त्याचं बसायला आहे मस्त. मी तर हे सर्व बघून ना, हे असं बसायची सिस्टम वगैरे बघून एकदम
बोलली मम्मी जरा पण घाई करायची नाही, लगेच घेऊन टाकायचंय एकदम. बघितलं ना कोणी मला इथून, आणि इकडे बिल्डिंग सर्वांच्या खिडक्या अशाच आहेत आणि लाईनीत आहेत. हे बघ मम्मा, इकडे खिडक्या सर्वांचे एकदम किती आहेत, किती लोक राहतात, किती लोक बघतील मी इथे काय काय करेन ते. बघावं लागलं. आणि नवीन झाडू येतं काप ना. हे बरं आहे की माशा नाही ना, उंदरं नाही येणार. उंदीर फुंदीर चुंदीर मुंदीर कोण येणार नाही. मग हे कधीपर्यंत असं असं करत राहशील? हे प्लॅस्टिकमुळे जरा अंधार वाटतोय, बाकी काय नाही. पावसामुळे ते घरात पाणी नाही यायला पाहिजे म्हणून ना. मस्त इथे पण फॅन आहे, आपण लावलेला आहे. मी तर इथे पण झोपू शकते या कट्ट्यावर, मी काय पण करू शकते. हा कब्बाट खोलने दे मेरे को. पहिला आय विल चेक एव्हरीथिंग. हा खाली का पडलाय, घर पडलाय खाली. हा ह्याची जागा इकडे ना, इकडे काय आहे. ठीक आहे ठीक आहे. इथे काय ठेवायचं, इधर क्या रखने का भाई. मम्मा मी काय बोलते, मम्मी चालू झाली आहे. मम्मा ते आरसा कुठे ठेवायचा, आरसा किधर को रखने का भाई, किधर को रखने का. बाथरूमचा दरवाजा उघडा मला जरा पण नाही आवडत. बांध कडी डायरेक्ट. हा दरवाजा पण उघडा नाही आवडत. खुशी खुशी माझी खुशी, मेरी खुशी दे रहा गाइस तुम. आता मी ह्याच्यात काय ठेवू, इसमें क्या रखूं. एक टीव्ही घेऊन टाकेल. फायनली मला हा बघायचा सोफा उघडतो काय. बॅड लक गाइस. पण एक चांगलं आहे, मी मम्मीला म्हणूनच बोलली आपल्याला तसा पण तो सोफा फेकायचा आहे, तो बेड फेकायचा आहे, तर मग काही गरज नाही आहे नवीन काय घेण्याची. आणि हे बोलत होते की जरी तुम्हाला हे नाही पाहिजे तर आम्ही काढू शकतो. तर मी मम्मीला बोलली की कशाला नाही पाहिजे, पाहिजे. कारण मी बोर झाली तो ब्लॅक सोफा बघून बघून फाटला. तर ह्याचा मेकओव्हर केल्यावर हा चांगला वाटेल, कारण हे घर पण चांगलं आहे. अब्बी मजा आएगा ना बिडू. हे सुकून मला होतं. फायनली असंच एक दिवस स्वतःच्या घरी स्वतःचा घर मस्त असं ओपन केल्या गेला. होम टूर भाई. आता सध्या तर मी इथे बसली आहे, मम्मी काम करते. पहिले तर मी हा जॅकेट काढते कारण खूप गरम होत आहे. एवढ्या गरमीमध्ये मला काय सुचलं आणि मी हा जॅकेट घातलाय मला माहित नाही. इथे जरा लाईटची कमी आहे, तर माझ्याकडे 2 रिंग लाईट आहे, ते कधी कामाला येतील. झाडू दिसतोय तुम्हाला काहीच. ती मम्मी आहे माझी मम्मी. मैया का गैया, ए मैया का गैया. माहिती आहे तुला लहान का बोलतो मम्मी, माहिती पण आहे की नाही. मम्मीने मला असं कामाला लावलंय ना मला. हाँ मैडम और कुछ बाकी कोणतं आतलं हे आतले आतमध्ये पण पुसलं ना रे. नाही पुसलं, तुम्ही बघितलं इथं वस्तू. आता इथं सामानाचं पण होणार नाही आधी. हे लोकांनी असं पहिलंच बनवून ठेवलेलं
वाईटच आहे हे आणलं वगैरे नाही ऑलरेडीच आहे तुमचं एक चांगलं आहे बनवले आहे पण मधून तरी टाकून मजा आहे ना. हा अरे हे कोणीतरी पुसलंय ना काळ्या कपड्यानी तर ते तसंच आहे सर्व डाग. ह्या लोकांनी नीट नाही पुसलंय. मी नीट पुसते. अजून काय पुसू भाई मी अजून काय पुसू स्वतःला पुसू का जरा. काय ना थोडं पुसून घेऊ. हा मम्मी आता मी हे पुसते. हे सर्व काम मला मम्मीने करायला लावलंय मस्त एकदम नोकराणी वाले फिलिंग येते मला तर. मम्मा किचन तू पूस. आणि शेटाणी सारखी बसले बघायची मला कामाला लावून मला इथे वर बीर सर्व चढून पुसायला लावलं या बाईने. एवढं चांगलं वाटतंय मला या घरात एवढं मस्त वाटतंय. बघेन तर जजच करेन. सर्व घरातली लाईट लावली मी बाथरूमची पण सर्विस. आता लाईट बंद केली मी आणि मी आता इथे झोपून जाणार आहे. घरी कोण नाही. मम्मी तिकडे थोडंसं काम करायला गेली आहे आणि मी इकडचं लादी बिदी हे सर्व कपाट वगैरे सर्व पुसून झालं माझं. सर्व पुसून झालं. बेड वगैरे वरचं बेडचं सर्व पुसून झालं आहे माझं. सर्व काम केलं आहे मी आणि आता मी झोपून जाते कारण मला खूप जास्त झोप येते. कारण रात्री मी लेट झोपलेली सकाळी मी लवकर उठलेली. माझ्याकडनं नाही होत आहे. मी झोपते जेव्हा येते तेव्हा इथे कोणीतरी ठोकलं. हे बघ चांगलं वाटतंय मम्मी इथे बसली आहे मी इथे उभी आणि फॅन आहे इथे. मला सांगत पण नाही मी फॅन आहे सांगत पण नाही माहिती फॅन आहे. फाटली माझी मम्मी इथे वरती चढली हे पुसायला. मी म्हणे मम्मी मी पडीन जाऊ. मी अरे लोक घर चढतात लोक घर चढतात. ती मग हे पुसायची ती मला पुढचा एक्झाम्पल देते. तेव्हा एक एवढं बोचका एवढं मोठं बोचका घेऊन आली आहे मी वर अशी रोड आणि हा पण तो ज्याने खाली ठेवला तो अरे एक तर तुम्ही रोड वर ना आणता त्या आतमधलं रोड शॉर्टकट आहे आम्ही तो इझी होतो सगळं तिथून आमच्या तोंडाकडे. पण आणली मस्त अरे आता तर पानवाल्याकडे गेलो मी गुन्हे मागायला. तो ओळखीचाच आहे तो आधी बिल्डिंग मध्ये राहायचा. तो काय भरायला पाहिजे माणूस भरायला पाहिजे काय कशी वाटते. सो आम्ही आता परत जाणार आहे खाली. तुम्ही दोघं मी आणि येशू कारण सक्षमचे 2 राऊंड झाले. 3 राऊंड झाले. 4 राऊंड झाले. मला लागते थांबेल की नाही. 4 पहिला जेव्हा आलो एकटा तुझ्यासोबत आलो त्याच्यानंतर हिच्यासोबत गेलो परत हिच्यासोबत गेलो मग तुझ्यासोबत गेलो. 2दा कुठे गेले रे. स्टॉल कोणी आणला तो उचलून. इकडचे लोक जरा जॉली वाटतात. हा भावांनो यस इथे लाईटचा पण लय कमी आहे. इश्यू आहे कमी आहे इश्यू आहे. लेट्स गो. आता आम्ही परत जाणार. परत जाऊन सामान घेऊन येणार. चल नाही हा दरवाजा आता उघडा राहू दे भावा.
आणि आता आम्ही ना हे बघा, ह्याला बघा, फुल बाहुबली. सक्षम कुठे गायब झाला? आणि सक्षम एवढंच घेऊन चाललाय तो. आणि मी फुल एकदम भिकारी झाली आहे कामाटी. ते कामगार लोक असतात ना, बाटली बघायला. पहिला मला या तेव्हा फोन नव्हता माझ्याकडे, हात एकदम गोणी बिनी डोक्यावर घेऊन. माझ्याकडे पण खूप सामान आहे, एक बॅग पण आहे. पूर्ण डोकं खराब झालं. तर सर्व झाल्यानंतर एक मस्त आंघोळ करणार आहे मी. एकदम हँगिंग गार्डन झालंय सर्व. मी चालते आता हलतंय, गदा गदा हलतंय सर्व. हा मी असे दिसतोय सर्व आता कामवाले. आणि एक सामान, एक फेरी नंतर 10 मिनिटं आराम. हे झोपणार आहे आता. हे तर रात्रभर झोपलं नाही. चांगलं दिसतंय, चांगलं दिसतंय. तेरे नाम. आता जस्ट मोनू आली आहे, पळून गेलेली काम करायचं म्हणून. आणि थोडंसं सामान असं सर्व ठेवलं आहे इकडे. आणि मम्मी, येशू वगैरे सर्व जे पण आमचे फ्रेंड्स वगैरे पण होते ना, नंबर असेल त्याच्यात. तर आणि जोरातच पाऊस आला. आणि या राऊंडमध्ये मी घरी बसणार होती. बरं झालं भाई. आणि मला बाहेर मच्छर चावला. येशू खूप क्यूट होती, क्यूट एकदम. आणि आम्ही दोघं एवढे भिकारी दिसतोय, की जसं हे सर्व होणार आहे ना काम, मी पहिला आंघोळीला पळणार आहे. आपल्या दोघांची केस बघ किती ऑइली झाली. गरम एवढं होतंय त्याच्यात. एवढं इथे तिथे फिरायचं. सकाळपासून आम्ही फक्त शिफ्टिंगच करतोय. पण इथे येऊन एक अलग वाईब येते. त्या घरापेक्षा हे घर खूप छान वाटतंय. पॉझिटिव्ह वाईब आहे इकडे खूप. आणि मी माझं कपाट लावून टाकलं म्हणून. तर तुला थोडंसं लावायचं आहे. आणि हे भांडी बिंडीचं सर्व उलटं आम्ही ना या टायमाला काहीच घेतलं नाही, काहीच जास्त पसारा घेतला नाही. बाकी सर्व फेकून टाकलंय, सर्व फेकून टाकलं. फायनली आता आम्ही आमच्या पहिला जसं राहायचो तसं राहू शकतो. इतका टाइम तिथे घरी पसारा झालेला. आणि आपण ते घर लावत पण नव्हतं, कारण आम्हाला ते सोडायचं होतं म्हणून. पण भेटत नव्हतं म्हणून ते खूप खेचलं गेलं. किती तर मोन्या खोलले पण नाहीत. तसेच आहेत सर्व. तेच सर्व आणलं उचलून. आपली सर्व मेन भांडी बिंडी सर्व त्याच्यातच आहे. आणि माळणी पण माळणी मी विचार करते लावायची कुठं. आतमध्ये एवढी जागा नाही माळणी कुठे लावण्यासारखी. बाल्कनी मध्ये लावून टाकायची काय. बाल्कनी फक्त आपल्या दोघांची लॉक लावणार बाल्कनी. एकदा पूर्ण घर सेट झालं की मग होम टूर गाईस. कारण मला कमेंट सेक्शन भरलंय होम टूर द्या. होम टूर देण्यासाठी होम चालू होतच संपून जाईल. पण ठीक आहे, आम्ही करू काहीतरी. जुगाडो इंसान आहे आम्ही. ही वॉलच चांगली आहे. ही वॉल पिंक आहे, खूप घाण वाटते म्हणून मी इथूनच शूट करेन. आणि इथे अजून एक LED बल्ब लावायचा आहे. आणि रिंग लाईट एक आहे, अजून एक माझी आहे ती घेऊन यायची आहे मला. सो आता मम्मी वगैरे येईल, सर्व होईल, मग मी तेव्हा चालू करते. आणि आम्ही आता मम्मी जस्ट आली आहे. ते पण गुड नाईट. घर कसं आहे मम्मा, कसं वाटलं घर? कसं वाटलंय घर? या घरातली मम्मा वाईबच अलग वाटते ना, जरा चांगलं वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं एकदम. आपल्या त्या घरात सारखं वाटायचंच नाही, खूप नेगेटिव्ह वाटायचं तिकडे है ना येशू. चांगली वाटते, चांगली वाटते. माझं ते सांगायचं पहिला. कट ओव्हर ऍक्टिंग कट नाही. 50 रुपये कट ओव्हर ऍक्टिंग का तेरा. बंद कर यार. सांबार चौकशा ना, आयुष्याला किती सांबार चौकशा की त्याच्यामध्ये काय आहे म्हणून तिला वर चढायचं असतं बघायला. येशू जर तू ते घेऊन खाली पडली, बघा बाळा, उंदीरच असला पाहिजे. तू खाली उडी मारशील. अजून काय
तुला बघून बोले वा किती सुंदर मुलगी आहे. फेकू नको राजू, फेकू वर नको. जे पाहिजे ते. हा, keep there only. असं basket पहिला पूर्वी घ्यायचे म्हणजे लोक भाजी आणून जायचं. आता पूर्ण घर घेऊ शकते मी ब्लॉग मध्ये, पूर्ण घर. आणि कोणत्या पण Everything now. मी बघा हिला बघा. आयुष्य शाळेत घेऊन जा टिफिन आणून. शाळेत टिफिन. असं काय वाळा त्यात थैल्या आणि बिल्या. तर फेक. नको तिने थैल्या जमा केल्यात. थैल्या काय करायच्यात आपल्याला तिच्या? तिला बोलते तुला आता खालीच ठेवा. तिला म्हणून मी काय आहे तुमचं बघा जरा. आणि घेऊन जा. पत्राला नको कचरा बोलून. काय उंदराचं काम कर जरा. अरे येशू काय तुला काय प्रश्न विचारायचा? काय नाही विचारायचं तर तुम्ही लोकांनी तुझं डोकं आउट नाव आहे, केलं. तुझं काय सांगतच नाही नीट धडाचं. सगळं मिक्स करून टाकले गणपती आणि कृष्ण भगवानचं. आम्ही काय बोलतोय ती काय बोलते की गणपती बाप्पाचा जो उंदीर होता त्याचं नाव काय होतं? मूषक तर असं संस्कृत मध्ये असतं. हिंदीमध्ये मूषक संस्कृत मध्ये असतं यार. मूषक वाहन आहे गणपती. संस्कृत मध्ये असतं. अच्छा संस्कृत भाषा शिकलीच वाटतं. हा. ओके व्हेरी गुड. आमच्या सोबत राहून एवढी चांगली भाषा शिकली कशी? आयुष्य तुला आश्रम मध्ये टाकते. अनाथ आश्रम मध्ये टाक. अनाथ आश्रम. बॉर्डिंग वर टाकू तुला आयुष्य. तिला टाकायचं ना. ते श्वेता दीपक सूर्यवंशीला काढ देतो. अरे हा ना यार, हे कोण आहे यार? पहिलाची रेंट वर म्हणजे ब्रँड आम्हाला कॅश मध्ये. काय तुम्ही पण आता आली मॅडम पळून. पळून गेलेली ही बाई आमचं हे आम्हा दोघांना आम्हा तिघांना सोडून. साली कुत्री. काम करायचं नाव घेतलं की पहिला ही मोनू पळून जाते. आणि मम्मी आता तिलाच बोलायचंय काम करायला सर्व. भांडी पण घासायची रोज रात्री. बघते ना आता सर्व काम करायचं. एकदम प्रिन्सेस ट्रीटमेंट वर ना गरीब वाली ट्रीटमेंट. आणि ही बघ माझा पण अर्धा शॉर्मा खाते आता. हा लेटर. मी पण आता सूप पिणार आहे. मम्मीकडे बघा आम्हाला चमचे नाही भेटले तर आम्ही कशाने पितोय. 120 में है और चमचा चला गया होगा नीचे. मम्मी त्यापेक्षा ते लाव ना, डायरेक्ट तोंडालाच लाव ना. मम्मीची केस बी सगळी उभी झाली आहेत बघ ना. मम्मी फनी वाटायला लागले. फनी वाटायला. मम्मी तू एकदम कोम वाटते. एकदम फनी वाटतं मम्मा. फनी ही बघ तू बघ. बाई चिकनच आहे नकली आहे. क्युरी बाहेरचं खायचं पण मला आवडत नाही. का काय झालं? कुत्र्या टाकून ए मम्मी असं नसतं. काय कुत्र्याचं टाकतात चिकन. किती पकडलेत पहिला असे. हिला काय फरक पडतोय? ही बघ विचार करून खा. मला चायनीज खायला भीती वाटते. बाहेरचं मला तर तिला मी तर खायला बाई. कुत्र्याचं पण तूच एक असे झालेत पुढे आलं तर. कोण आले तोंडात. मला तर पिक खायचं. काय टेस्टी लागतं यार. मम्मी या दोघांना हकल. मस्त आहे. माझ्या पण फ्रेंडली लोकं खातात. कॅटलेट लोक खातात. कॅटलेट होती. मला जिंदा ऑक्टोपस खायचं आहे. माझ्या बकेट लिस्ट मध्ये आहे जिंदा ऑक्टोपस. नाही ते लोकांचं फक्त बॉडी कापून टाकतात वरची आणि ते पाय त्यांची हालत राहतात. आणि ते खायचं. हा शी रेस्टॉरंट बघितलंय तिथे. आता इथे फोड्या आल्यात ना, गांडीला पण फोड्या येतील. नंतर आपला कर्मा मिळतो. कर्मा अजून किती कर्मा भेटणार आहे तिला? चिकन खातात आणि मग करमायची ते पण आहे मम्मी. खेकडा खातात. ऑक्टोपस नाही खाऊ शकत. तू खा, तू पण खा. चवीने खातेस तू. तेव्हा नाही आज पहिला तेव्हा नाही समजत तुला कर्मा भेटेल. बात तो सही आहे. मच्छी चाटून सुटून पूर्ण प्लेट अशी. बांगडा आणला मी. आता कुठे गेला तुझा कर्मा रे? मी सर्व उचललं इथून, सर्व साफ केलं आणि आतमध्ये सर्व पसारा ठेवलाय. टेक्नॉलॉजिया. आता आम्ही जेवण वगैरे परत चालू करू.
हिच्या घाल नाही, तू पुढे जा. चल येशी चल. रात्रीच्या 12 वाजता पण आमचं पावसात हेच चाललंय. हा